नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा तुमच्या अकाउंट ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. थेट तुमच्या अकाउंट ठिकाणी पुन्हा एकदा पैसे जमा होत आहेत. ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी सुरू झाला आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. दिवाळी बोनसबाबत सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि आजच आलेली ही अपडेट आहे. म्हणून तुम्हाला सर्व माहिती पुराव्यासहित या ठिकाणी मी देणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर जर का तुम्ही नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बाकी सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले की नाही. ज्या बहिणींना सप्टेंबरचे 1500 रुपये आले त्याच बहिणींना पुढचा हप्ता मिळणार आहे. म्हणून कमेंट करून सांगा, हो सर मला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे. आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवा की नाही सर मला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 असे टोटल 3000 रुपये पाठवले जाणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की पैसे आले की नाही. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओला शेजारी पाजारीच्या महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवून द्या. त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळली पाहिजे. कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आत्ताच आलेली आहे. आता तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ऑक्टोबरचे 1500 रुपये म्हणजेच काय, तर ऑक्टोबरचा 1500 रुपयाचा हप्ता भाऊबीजेच्या आधी जमा होणार का, हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न महिलांना पडलेला आहे. आता बघा, महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे, कारण की KYC पूर्ण करा आणि अपडेट जाणून घ्या अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. आता बघा, महाराष्ट्रामधील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण की या योजनेमध्ये नवीन या ठिकाणी बदल होत आहेत, त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे. आता बघा, राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. बहिणींनो, किती रुपये तुम्हाला मिळतात कमेंट करून सांगा बरं. 1500 रुपये मिळतात की 2000 मिळतात की 3000 मिळतात, कमेंट करून सांगा नक्की. कारण की बहिणींना 1500 रुपये या ठिकाणी दिले जात असतात. तुम्हाला जास्त जर मिळत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा की हो सर मला 3000 रुपये मिळत असतात. ठीक आहे. आता बघा, इतकी आर्थिक मदत दिली जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. की ऑक्टोबरचे पैसे कधी येतील हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल की ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता असेल तो कधी येणार आहे. आता बघा, तसेच भाऊबीजेच्या सणानिमित्त सरकारकडून ओवाळणी मिळणार का याची उत्सुकता राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये दिसत आहे. म्हणजेच काय, तर महिलांमध्ये एक वातावरण आहे, ते म्हणजे असं की आता भाऊबीज येत आहे, तर भाऊबीजेच्या सणानिमित्त सरकारकडून ओवाळणी मिळणार का, भाऊबीजेची ओवाळणी दिली जाणार का, हा प्रश्न महिलांना पडलेला आहे आणि त्यामुळे सर्वच महिलांमध्ये उत्सुकता या ठिकाणी आहे. आता बघा, सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. आधी तुम्ही जर बघितलं, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला. आता ऑक्टोबरच्या प्रतीक्षेमध्ये महिला आहे. राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. काहींना 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळाले तर काहींना 7 ऑक्टोबरपर्यंत हप्ता मिळाला. म्हणजेच बघा, काही महिलांना जर तुम्ही बघितलं तर 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळाले होते, तर काही महिलांना 7 ऑक्टोबरपर्यंत ह्या ठिकाणी हा हप्ता वाटप झालेला होता. पण ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो अजून मिळालेला नाही आहे. महिलांचा सर्वाधिक प्रश्न हाच आहे की आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. दुसरी गोष्ट, दिवाळीत लाडकींच्या खात्यात ओवाळणी म्हणून 1500 रुपये येणार का हा प्रश्न जास्त महिला विचारत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा बरं की लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळाली पाहिजे की नाही. जर का तुमची इच्छा असेल की हो सर सरकारने आम्हाला भाऊबीजेची ओवाळणी दिली पाहिजे, तर कमेंट करून सांगा सर आम्हाला भाऊबीजेची ओवाळणी हवी आहे, 1500 रुपये तुम्हाला लगेच पाठवले जातील. फक्त कमेंट करून सांगा की हो सर मला लाडकी बहीण योजनेचे ओवाळणी म्हणजेच काय, तर भाऊबीजेच्या ठिकाणी ओवाळणी हवी, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जाणार आहे. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, मागील वर्षी सरकारने दिवाळीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केलेला होता.
दिवाळीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला होता, त्यामुळेच यंदा देखील भाऊबीजच्या सणाला हप्ता मिळेल अशी महिलांना अपेक्षा आहे. आता भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का हा प्रश्न महिलांना पडलेला आहे की नेमके या ठिकाणी भाऊबीजेचे पैसे मिळतील का किंवा भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का हा प्रश्न महिलांमध्ये आहे. तर याचं उत्तर बघा, राज्यातील महिला विविध सोशल मीडिया जसे की ग्रुप्स असेल, जसं व्हॉट्सअप आणि फेसबुक पेजवर भाऊबीजेचा हप्ता कधी मिळणार अशा ठिकाणी प्रश्न विचारत आहे. अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजेच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय, सूत्रांच्या माहितीनुसार आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजेच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशी माहिती कोणी दिली आहे? तर प्रशासनातील जे काही सूत्र आहे त्यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ते कधी कधी उशिरा जमा झाले असले तरी सणासुदीच्या काळामध्ये सरकारने महिलांना दिलासा दिला आहे. त्यामुळे यंदाही सरकार भाऊबीजेच्या सणानिमित्ताने लाडकी बहिणींना ओवाळणीचा हप्ता जमा करणार का अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा, कोणाला हप्ता मिळणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना मिळणार नाही ती माहिती आपण बघूया. तर बघा, ह्या योजनेचा जो काही लाभ आहे तो सर्वच महिलांना मिळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. का तर सरकारने ठरवलेल्या काही निकषानुसार एलिजिबिलिटी काही क्रायटेरिया आहे, त्यानुसार पात्र महिलांनाच हप्ता दिला जातो. यामध्ये मुख्य निकष पुढीलप्रमाणे आहेत. तर पहिला निकष असा आहे की अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावा. दुसरं गोष्ट, त्या महिलेचं वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. त्यानंतर तिसरी अट अशी आहे की त्या महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी असावं असं ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर चौथी अट आहे, महिला इतर शासकीय आर्थिक योजनांचा लाभ एकाच वेळी घेत नसावी, म्हणजेच महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नसावी असं सुद्धा ठिकाणी नियम आहे. नंतर बघा, 5वा नियम आहे, लाभार्थ्यांच्या नावावर KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक महिलांचे अर्ज पडताळणी दरम्यान निकषाबाहेर गेले असल्याने ते वाद या ठिकाणी झाले आहेत. अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून घरपोच पडताळणी करण्यात आली असून केवळ पात्र महिलांनाच हप्ता देण्यात येणार आहे. ही सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्या पात्र महिला असतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे. नंतर बघा, आता महत्त्वाचा प्रश्न की KYC प्रक्रिया का महत्त्वाची आहे, सर्वांनाच KYC करावी लागणार आहे का? तर लक्षात घ्या बहिणींनो, KYC प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी आता KYC करावी लागणार आहे आणि KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नाही आहे त्यांचा पुढील हप्ता बंद होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली आहे की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे, आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. फक्त कमेंट करून सांगा की सर माझी झालेली आहे, सर माझी झालेली नाही आहे. पुढे बघा, राज्य सरकारने महिलांना नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. कोपर्यंत? नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याआधी आपल्या जवळच्या बँकेत किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर का तुम्ही KYC केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे. KYCसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. महिलांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास नोव्हेंबरपर्यंत हप्ता रोखला जाऊ शकतो अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. आता बघा, बँकेची KYC वेगळी आहे आणि जी काही तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी KYC सांगितलं ती वेगळी आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला KYC करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बँकेत जाऊनही तुम्ही KYC करू शकता, तीसुद्धा महत्त्वाची असते. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये किती हप्ते या ठिकाणी आतापर्यंत वितरित झाले त्याची माहिती बघूया. तर योजनेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 हप्ते मिळाले, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. दर महिन्याला 1500 रुपये, एकूण तुम्हाला 22,500 रुपये इतकी रक्कम अनेक महिलांना मिळाली आहे. तुम्हाला मिळाली की नाही कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला 22,500 रुपये मिळाले नसतील तर सांगा सर मला 22,500 मिळाले नाही आहे, मला 15 हप्ता आलेला नाही आहे, सर मला फक्त 13 हप्ते आले, सर मला फक्त 12 हप्ते आले, सर मला फक्त 11 हप्ते आले, सर मला 14 हप्ते आले आहे. कमेंट करून सांगा. जे काही राहिलेले हप्ते असतील 15पैकी तेवढे हप्ते तुम्हाला पाठवले जातील. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे बघा, ही जी काही योजना आहे ही योजना महाराष्ट्रामध्ये महिलांचा आर्थिक सबलीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. मात्र काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे किंवा निधी वितरण प्रक्रियेमुळे हप्ता उशिरा येतात. तरीसुद्धा राज्य शासनाने एकही पात्र महिलांना वंचित राहणार नाही याची खात्री दिलेली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, प्रत्येक बहिणींना पैसे मिळणारच आहे.
तर सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणीसुद्धा देखील मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमच्या अकाउंटवर आता ह्या हप्त्यामध्ये पैसे नक्की येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.